नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो MPSC सफरनामा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे गट क संयुक्त पूर्व परीक्षा जी आपली 3 एप्रिल 2022 रोजी झाली होती, त्या पेपरमध्ये जवळपास 30 प्रश्न जे आहेत किंवा 30पेक्षा अधिक प्रश्न हे आपण फक्त आणि फक्त लॉजिकच्या धर्तीवर सोडू शकलो असतो, ज्याच्यासाठी मिनिमम रिव्हिजन बट जास्तीत जास्त लॉजिकची गरज होती असं मला वाटतं. तर चला मग सुरू करूया. तर हा पहिला प्रश्न जो चालू घडामोडी या विषयाचा होता, यामध्ये असं म्हटलं होतं की सोशो इकॉनॉमिक चॅलेंजेस म्हणजेच तर या ठिकाणी अरुंधती रॉय ज्या आहेत त्या एक ऑथर आहेत, सो त्यांचा इकॉनॉमीशी दूरपर्यंत संबंध नाही. त्यानंतर अमर्त्य सेन जे आहेत त्यांचं एज खूप जास्त आहे, त्यांच्यामुळे त्यांची निवड होणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. त्यानंतर आपल्याकडे 2 ऑप्शन राहतात, जयंती घोष आणि रघुराम राजन. तर आपण 2 उत्तरांपर्यंत पोहोचू शकतो याच्यामुळे. त्यानंतर दुसरा प्रश्न होता की PCA ऑक्सिजन प्लांट्स. आता याच्याबद्दल मला प्रश्न सोडवताना काहीही आयडिया नव्हती, पण थोडंसं सायन्सचं जर आपण इथे लॉजिक लावण्याचा प्रयत्न केला तर ऑक्सिजन हे गॅस आहे, त्यामुळे गॅसची प्रेशर ही एक प्रॉपर्टी असते. त्यामुळे आपण 3 आणि 4 इलिमिनेट करू शकतो. तर 1 आणि 2मध्ये जर ॲडसॉर्प्शन आणि ॲडजस्टमेंट या गोष्टींचा विचार केला तर आपण सर्वांनी ॲडसॉर्प्शन ही कन्सेप्ट सायन्समध्ये पाहिलेली आहे. तर त्यामुळे मी ऑप्शन नंबर 1 मार्क केला होता, जो की बरोबर आहे. त्यानंतर AK-47चं जे जगातील पहिलं बुलेट प्रूफ हेल्मेट होतं, तर त्यामध्ये बिपिन रावत आणि वेद प्रकाश मलिक हे 2 आपले चीफ ऑफ आर्मी स्टाफ्स होते. वेद प्रकाश मलिक हे 1999 जेव्हा कारगिल युद्ध झालं होतं तेव्हाचे, आणि बिपिन रावत हे 2018 ते 20पर्यंत होते. मग यामुळे आपण हे 2 ऑप्शन्स मी इलिमिनेट केले होते आणि मी शेवटी अनुप मिश्रा आणि रंजन मते यांच्यापैकी 1 मार्क केला होता. आता माय पॅड माय राईट हा नाबार्डचा उपक्रम आहे. तर इथे जर आपण ऑप्शन नीट बारकाईने पाहिले तर गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश यामध्ये जे त्रिपुरा सोडून बाकी जे स्टेट्स आहेत हे मेजर स्टेट्स आहेत आणि त्रिपुरा हे नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे. त्यामुळे लॉजिकली मी त्रिपुरा मार्क केलं होतं, जे की बरोबर आहे. त्यानंतर आर्टिका एम. तर आर्टिका एम हे जे नाव देण्यात आलं आहे हे आर्टिक ओशनवरनं देण्यात आलं आहे. सो जर खालीलपैकी जर ऑप्शन आपण पाहिले तर फक्त रशिया हा एकमेव देश आहे ज्याची बॉर्डर आर्टिक ओशनसोबत लागते, म्हणून मी रशिया लिहिलं होतं, जे की बरोबर होतं. आता इथे म्हटलं होतं की इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. तर यामध्ये जर आपण इनिशियल्स घेतले तर ऑस्ट्रेलियाचं A, इंग्लंडचं UK आणि अमेरिकेचं US. सो AUKUS हे ऑप्शन मी मार्क केला होता, जे की बरोबर आहे. त्यानंतर द बॅटल ऑफ रेझांगला या पुस्तकाचे लेखक कोण. आता इथे जर आपण ऑप्शन्स पाहिले तर या प्रश्नामध्ये द बॅटल ऑफ रेझांगला याच्यामध्ये आपण 2 ऑप्शन तर इझिली एलिमिनेट करू शकतो, बिकॉज संतोष यादव आणि कुलप्रीत यादव हे क्लोज ऑप्शन्स आहेत. तो आन्सर जे आहे ते या 2पैकी 1 असायला पाहिजे. त्यानंतर भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर या ऑप्शनमध्ये जर ऑप्शन नंबर 2 आणि 4 आपण पाहिलं तर धृती आणि दृष्टी, तर हे 2 खूप क्लोज नाव आहेत. तर आयोग आपल्याला याच्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतो. तर यामुळे आपण 1 आणि 3 हे इझिली एलिमिनेट करू शकतो. 2 किंवा 4पैकी आपण 1 आन्सर लिहू शकतो. आता तसं पाहायला गेलं तर पॉलिटीचे प्रश्न खूप सोपे होते, त्यामुळे तिथे लॉजिकची काही गरज नव्हती. पण काही आपण कीवर्ड्स पकडू शकतो, जसं की क्वेश्चन नंबर 17मध्ये ऑप्शन नंबर Bमध्ये सर्व विशेषाधिकार असं म्हटलं आहे, बट सर्व हा एक्स्ट्रीम वर्ड असल्यामुळे आपण तो प्रश्न जरी काही आपल्याला माहिती नसेल तरी एलिमिनेट करू शकलो असतो, आणि तो जर B आपण एलिमिनेट केला असता तर फक्त आणि फक्त ऑप्शन नंबर 1 हा बाकी राहिला असता, जे की आपलं उत्तर आहे. त्यानंतर ग्रामसभेच्या संदर्भात तर आपल्याला माहिती आहे की ग्रामसभेवर जो कंट्रोल असतो किंवा जे आपलं लोकल प्रशासन आहे किंवा ग्रामीण प्रशासन आहे याचा जो पूर्णपणे अधिकार आहेत ते राज्य सरकारला आहेत. सो केंद्र सरकार त्यामध्ये काही अधिकार ग्रामसभेचे जे आहेत ते निर्धारित करू शकत नाही. सो त्यावरनं आपण योग्य नाही असं विचारलं होतं, त्यामुळे हा प्रश्न आपण चुकायला नाही पाहिजे होता, जरी आपल्याला माहिती नसेल काहीतरी.
त्यानंतर ग्लासगो परिषदेबद्दल हा असत्यविधान ओळखा असा प्रश्न होता. तर इथे आपण पूर्णपणे लॉजिकने सोडवू शकतो. यामध्ये असं म्हटलं की 2070पर्यंत आपण कार्बन उत्सर्जन जे आहे ते 0पर्यंत आणू शकतो, जे की रिअलिस्टिक गोल वाटतं. पण जर 2030पर्यंत जर भारत कार्बन उत्सर्जन 0पर्यंत आणेल असं म्हणत असेल तर ते थोडं रिअलिस्टिक वाटत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपण चूक कन्सिडर करू शकतो. आता क्वेश्चन नंबर 25 हा पण एक नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, बट स्टील आपण थोडंसं इथे जर व्यतिरिक्त हा जर वर्ड पकडला आपण, तर हे दोन्ही ऑप्शन्स इलिमिनेट आपण करू शकतो आणि दोन्ही ऑप्शन्स हे चुकीचे आहेत. क्वेश्चन नंबर 26मध्ये इथे फक्त वालचंद हिराचंद हे जरी आपल्याला माहिती असतं तरी आपण वरनं सी आणि ई हे ऑप्शन आपण मार्क केलं असतं. क्वेश्चन नंबर 28 जो होता तो 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो. तर यामध्ये आपण दोन ऑप्शन्स तर इझिली एलिमिनेट करू शकतो. एक म्हणजे इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे. जर आपल्याला काही माहिती नसेल तर आपण हे दोन ऑप्शन एलिमिनेट करून खालील दोनपैकी एक ऑप्शन लिहू शकलो असतो. आता हा एक प्रश्न आहे ज्याचा आन्सर मला अजिबात माहिती नव्हतं आणि जे मी सॉल्व नाही करू शकलो. बट नंतर मला घरी आल्यानंतर मी थोडंसं पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की इथे ऑप्शन्स पाहिले तर जॉर्ज लाईट हे नाव आपल्याला पूर्ण दिलेलं आहे. बाकी सगळ्या नावांमध्ये एक तर लॉर्ड आहे किंवा एच जोन्स असं लावलं आहे. त्यामुळे इथे आपण पूर्ण नाव असेल तर ते ऑप्शन आपण राईट मार्क करू शकतो. प्रार्थना सभेच्या उद्दिष्टामध्ये 3 आणि 4 तर आपण थोडंसं नॉलेज आणि थोडंसं लॉजिक वापरून हा प्रश्न सॉल्व करता आला असता. 3 आणि 4मध्ये तर आपण इझिली एलिमिनेट केलं असतं. आता 1 आणि 2मध्ये मोर इन्क्लुझिव्ह हे द प्रोग्रेस ऑफ अ मॉरल्स. जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सचं व्यवस्थित अनालिसिस केलं असेल तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की भूमिगत चळवळ जी होती तर त्यावेळी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली होती. तर प्रतिसरकारे हे सांगलीमध्ये क्रांतीवीर नाना पाटील यांनी सांगलीमध्ये स्थापन केलं होतं. तर यावरनं आपण सातारा सांगली, तर यावरनं बाकीचे ऑप्शन्स एलिमेंट करून आपण सातारा मार्क करायला पाहिजे होतं. आता क्वेश्चन नंबर 32 हा खूप इंटरेस्टिंग आहे पहा. तिथे हा मान कोणत्या संस्थानाने मिळवला, कोणत्या हा प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या म्हटल्यानंतर हा सिंग्युलर प्रश्न आहे. सो सिंग्युलर आहे म्हटल्यानंतर ऑप्शनमध्ये पण एकच यायला पाहिजे. तर यानुसार बडोदा मार्क करायला पाहिजे आपण. अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली. यामध्ये पण आपण एक छोटंसं लॉजिक लावू शकतो की यामध्ये ऑप्शन नंबर 1 किंवा 2मध्ये बरेच लोक कन्फ्यूज होण्याचे चान्सेस असतात. 3 आणि 4 तर सगळेच एलिमिनेट करतील. पण यामध्ये हरिजन हे वृत्तपत्र जे होतं ते महात्मा गांधींनी सुरू केलं होतं. तर यावरनं आपण महात्मा गांधी ऑप्शन मार्क करायला पाहिजे होतं. या ठिकाणी जर आपल्याला फक्त विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमंडळाची स्थापना केली हे जरी माहिती असतं तर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधता आलं असतं. यामध्ये फक्त न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही आगरकर, लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या तिघांनी मिळून केली होती. आपल्याला हे जरी माहिती असतं तरी या प्रश्नाचं उत्तर आपण इझिली मार्क करू शकलो असतो. आता क्वेश्चन नंबर 40मध्ये असं म्हटलेलं आहे की कमवानी शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली होती. कोणी म्हटल्यानंतर कोणी एक असू शकतं. तर त्यामुळे एक असणारा प्रश्न फक्त पर्याय नंबर 4 आहे. त्यामुळे 4 मार्क करायला पाहिजे होतं. द रर ऑफ इंडिया. तो रर हा जर्मनीमधला एक इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि हा सरळ हा प्रश्न NCERTमधून आलेला आहे. तर भारतातला सगळ्यात फेमस इंडस्ट्रीयल एरिया किंवा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ज्याला आपण म्हणतो तो छोटा नागपूर प्लॅटू आहे. छोटा नागपूर पठार आहे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त आपलं इंडस्ट्रीसाठी लागणारं जे प्रोडक्शन होतं कच्च्या मालाचं ते तिथं होतं. आता क्वेश्चन नंबर 49मध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती की आंबोलीमध्ये सर्वात जास्त पर्जन्य होतं आणि सगळ्यात कमी जे आहे ते लोणावळ्यामध्ये होतं. तर यावरनं आपण ऑप्शन नंबर 2 हे मार्क करायला पाहिजे. आता क्वेश्चन नंबर 53. आता जमिनीची धूप होण्याची कारणं जर आपण पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की अशा प्रश्नांची उत्तरं सहसा वरीलपैकी सर्व असतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व असायला पाहिजे, पण मोर इन्क्लुझिव्ह आन्सर हे वरीलपैकी सर्व असायला पाहिजे. आसाम येथे भारतातील सर्वात जास्त काय सापडत आहे. तर
अशाच रिलेटेड प्रश्न आपला राज्यसेवा 2021मध्ये आला होता. त्यामध्ये पण खनिज तेलाबद्दल विचारलं होतं, पण ते न्यूनमतीबद्दल विचारलं होतं. आणि सेम असाच एक प्रश्न 2021च्या आपल्या कंबाईंड ग्रुप बीमध्ये आला होता. तर यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यावरनं हा आपला प्रश्न सॉल्व्ह झाला असता. जर आपण 2020चा कंबाईंड ग्रुप बीचा जर जो 4 सप्टेंबरला जी एक्झाम झाली होती तो पेपर पाहिला असता, तर त्यामध्ये जोड्याला एक असा प्रश्न आला होता आणि त्यामध्ये भगवंतराव कोळी यांची जोडी पेठसोबत आपण पाहिली होती. तर तो जर प्रश्नांचा आपण ॲनालिसिस केला असता तरी क्वेश्चन नंबर 27 आपण इझिली सॉल्व्ह करू शकलो असतो. त्यानंतर हा प्रश्न आहे बघा की स्वर्णजयंती रोजगार योजना याची अंमलबजावणी कोणामार्फत होते. तर एक गोष्ट तर आपल्याला समजून येऊ शकते की परदेशी बँका यामध्ये असू शकत नाहीत. सो आपण जर डी ऑप्शन एलिमिनेट केला तर आपण त्यामध्ये ABC हे ऑप्शन मार्क करू शकलो असतो. त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञान. आता ज्यावेळी तंत्रज्ञानाचा विचार येतो किंवा टेक्नॉलॉजीचा विचार येतो तेव्हा जी अनएम्प्लॉयमेंट असते ते टेक्निकलच असू शकते. आता समतोल अंदाजपत्रक. आता समतोल किंवा बॅलन्स्ड याचा अर्थच आहे की दोघांमध्ये बॅलन्स असलं पाहिजे. कोणत्याही गोष्टींमध्ये जेव्हा आपण कंपेअर करतो तेव्हा बॅलन्स असणं गरजेचं आहे. त्यामुळे समान खर्च केला असेल दोघांनी तर ते बॅलन्स मेंटेन होईल. यामुळे ऑप्शन नंबर 3 आपण हे मार्क करायला पाहिजे होतं, जरी आपल्याला नॉलेज काही नसेल तरी. आता या प्रश्नांमध्ये क्वेश्चन नंबर 64 जो आहे या क्वेश्चनमध्ये बऱ्याच लोकांनी चुका केलेल्या आहेत. याला आपण सिली मिस्टेक म्हणू शकता. त्यातला मी पण एक आहे. प्रश्न नीट वाचणं खूप गरजेचं असतं. या सिली मिस्टेक्स आपण नेहमी अवॉइड करायला पाहिजे. कारण एक तर आपला 1 मार्क जो येत होता तो आपला जातो आणि त्यासोबत 0.25 म्हणजेच 1.25 मार्क्सचं आपलं नुकसान होत असतं. तो यामध्ये त्यांनी ब्रिक्स बँकेबद्दल विचारलेलं आहे. सो 2006मध्ये ब्रिक्सची स्थापना झाली होती, पण तेव्हा ते ब्रिक्स नसून ते ब्रिक होतं. 2009मध्ये दक्षिण आफ्रिकेने जॉईन केलं होतं आणि 2014मध्ये फोर्टलेजा कॉन्फरन्स जी होती त्यामध्ये जी आपली ब्रिक्स बँक आहे त्यालाच आपण न्यू डेव्हलपमेंट NDB असं म्हणतो, तर त्याची स्थापना झाली होती. आणि त्यावेळी ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका हे सगळे देश जे होते त्याचे संस्थापक सदस्य होते. त्यामुळे याचं आन्सर A आणि B आहे. आता या प्रश्नांमध्ये पण बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे. बरेच लोक याचा आन्सर अर्बनायझेशन पण देत आहेत. पण असं पाहायला गेलं तर फक्त जे डेमोग्राफिक ट्रान्झिशन जे आहे त्यावर फक्त मोर्टॅलिटी आणि फर्टिलिटी या दोघांचाच इम्पॅक्ट होत असतो. त्याच्यामुळे जे आयोगाने उत्तर दिलेलं आहे ते बदलणार नाही. सो ह्याचा आन्सर A आणि Bच असेल. आता जर हा प्रश्न पाहिला की इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. सो आता इथे जर पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की नायट्रोजन आणि सल्फर हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. आयरन हे मॅक्रोन्यूट्रिएंट नाही आहे, ते मायक्रोन्यूट्रिएंट आहे. सो ऑप्शन नंबर A हा चुकीचा असणार आहे. त्यानंतर आपल्याला हे माहिती आहे की कॉपर, झिंक, मॅग्नेशियम आर इसेन्शियल्स एलिमेंट्स. सो C करेक्ट असणार आहे. सो C करेक्ट असणार आहे आणि एक रॉंग असणार आहे. तर यावरनं आपण डायरेक्टली आन्सर पण पोहोचू शकतो आणि ऑप्शन नंबर 4 मार्क करता येईल. त्यानंतर वेस्ट नाईल इन्सेफलायटिस. आता जर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला थोडंसं जॉग्राफी आपण जर वर्ल्ड जॉग्राफी नीट केलेलं असेल तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जे नाईल रिव्हर आहे किंवा वेस्ट नाईल रिव्हर आहे ती इजिप्त आणि मोस्टली जो अप्पर पार्ट आहे किंवा नॉर्थन पार्ट आहे आफ्रिका कंटिनेंटचा, तर ती रिव्हर तिकडे आहे. त्यामुळे ती दक्षिण आफ्रिकेत असणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळे आपण ऑप्शन नंबर 2 आणि 4 हे आपण ऑप्शन एलिमिनेट करू शकतो. आता 1 आणि 3 हे 2 ऑप्शन राहतात. तर या ठिकाणी सूज येणे, इन्फ्लामेशन. तर इन्फ्लामेशन हे कुठल्याही एका ऑर्गनला येत असतं किंवा ऑर्गन सिस्टमला नाही येत. आणि आपण पाहायला गेलं तर नर्वस सिस्टम ही एक ऑर्गन सिस्टम आहे. म्हणजे त्यामध्ये ब्रेन आणि नर्वस सिस्टम, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड या दोघांचा पण समावेश होतो. यावरनं आपण जर लॉजिक लावलं तर ब्रेनलाही सूज येऊ शकते. त्यामुळे आपण या ठिकाणी आपण मेंदू युगांडा 1937 हे ऑप्शन मार्क करायला पाहिजे होतं. आता व्हिडिओमध्ये मेन्शन केल्याप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मला मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये 15पैकी 14 प्रश्न मी बरोबर सोडवले होते आणि माझा जो पेपर आहे पूर्ण तो 55 मिनिटामध्ये संपवला होता. माझ्याकडे 5 मिनिट अजून शिल्लक होते.
तर मी टाईम मॅनेजमेंट कसं केलं, कारण मला मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये हे माझे 14 बरोबर येण्याचं कारणच हे होतं की मी जो माझा पूर्ण बाकीचे 85 क्वेश्चन्स होते ते माझे पूर्ण क्वेश्चन्स मी फक्त 30 मिनटामध्ये सॉल्व केले होते आणि त्या पद्धतीनेच मी पेपर अटेम्प्ट केला होता. जर मॅथ्स आणि रिझनिंगला तुम्हाला जर पूर्ण टाईम द्यायचा असेल तर तुम्ही 30 ते 35 मिनटामध्ये 85 क्वेश्चन सॉल्व करणं हे खूप गरजेचं आहे. तर आपण मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये मार्क्स मिळवू शकतो आणि मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये जर आपण मार्क्स मिळवत असू तर आपल्याला बाकी मुलांपेक्षा किंवा बाकी आपले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यापेक्षा एज मिळू शकतं. तर ठीक आहे मित्रांनो, हे होतं आज कंबाईंड ग्रुप सीचं जे आपलं ॲनालिसिस होतं पेपरचं आणि पेपर कसा सोडवायला पाहिजे होता त्याबद्दल. धन्यवाद.